सिंह राशीच्या पुरुषांसाठी खास भविष्यवाणी आहे, याला मजाक समजू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे लिहा आणि जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, जे लोक असं करतील त्यांच्या आयुष्यात पुढच्या 24 तासात मोठी खुशखबरी येणार आहे. हर हर महादेव. मित्रांनो, या राशीचे सर्व पुरुष, तुम्ही तयार आहात का हे जाणून घेण्यासाठी की तुमच्या भविष्यामध्ये काय घडणार आहे? जर हो, तर आज आम्ही घेऊन आलो आहोत गुरुजींनी दिलेली एक खास भविष्यवाणी केवळ सिंह राशीच्या पुरुषांसाठी. पण याला कृपया मजाक समजू नका. नाहीतर नंतर खूप पश्चात्ताप होईल. आता तुमच्या आयुष्यातील एक अशी सत्यता उघड होणार आहे, जी तुम्हाला सन्मान आणि यशाच्या नव्या उंचीपर्यंत घेऊन जाईल. तुमच्या राशीच्या आधारे जे भविष्य सांगितलं गेलं आहे, ते 1001% बरोबर आहे कारण कितीही प्रयत्न केले तरी हे घडायचंच होतं. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अडथळे आले तरीही चालत राहणं हेच खरं यश आहे. भोलेनाथच्या आशीर्वादामुळे पहिल्यांदाच ती शुभ घडी तुमच्या आयुष्यात येणार आहे, जेव्हा वेगवेगळ्या मार्गांनी तुम्हाला सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होणार आहे. आज रात्रीपासून तुमचं नशीब खुलणार आहे. या काळात तुमच्या कुंडलीमध्ये एकाच वेळी अनेक ग्रह एकत्र येणार आहेत, जे तुमच्या आयुष्यात अत्यंत शुभ फल देणार आहेत. याचबरोबर लक्ष्मी माताचाही तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळणार आहे. लक्ष्मी माताच्या आगमनामुळे असं वाटेल की तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि वैभवाचा वर्षाव होतो आहे. आता वेळ आली आहे जेव्हा तुमचं मानसन्मान वाढणार आहे. समाजात आणि कुटुंबात तुमच्या नावाची जयजयकार होईल. जे लोक कालपर्यंत तुमच्याविषयी वाईट बोलत होते, ते लोकसुद्धा आता तुमचं कौतुक करतील. पण तुम्हाला डोळे उघडे ठेवून ईश्वराने दिलेले संकेत ओळखावे लागतील, कारण जे सौभाग्य तुमच्या दाराशी येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठं आहे. पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहेत. या काळात तुम्ही तुमच्या जीवनात नवी उंची गाठू शकता. तुम्ही जे जे काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुमचं आयुष्य किती वेगाने बदलतं आहे आणि हा बदल फक्त बाहेरूनच नव्हे तर आतूनही सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक मोठ्या आनंददायक घटना घडणार आहेत. तुमचं प्रत्येक काम तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश देणार आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप मौल्यवान ठरणार आहे. आता तुमच्या आनंदाच्या दिवसांची सुरुवात होणार आहे. त्यामुळे कुठल्याही नकारात्मक गोष्टींना मनात शिरू देऊ नका. तुमच्या मनाच्या आवाजाला महत्त्व द्या कारण हाच आवाज तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. पुढील दिवसांमध्ये काही अशा गोष्टी घडणार आहेत ज्या तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला बदलून टाकतील. काही सत्य गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत, ज्या तुम्हाला प्रथम आश्चर्यचकित करतील, पण नंतर कळेल की ह्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो, जो प्रामाणिकपणे आणि सचोटीने पुढे जातो, त्याच्यावर देवाची कृपा नेहमी राहते. त्याला जगातली कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. पुढे तुमच्या आयुष्यात अजून काय घडणार आहे? कोणती नवी खुशखबर मिळणार आहे? याची सविस्तर माहिती व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय समजणार नाही. आज तुम्ही हे नक्की शिकायला हवं की आयुष्यात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायला हवं. तुम्ही जर तुमचं कोणतंही काम किंवा योजना इतरांना आधीच सांगितलीत, तर त्यांना त्याचा विरोध करण्याची संधी मिळते. त्यामुळे गरज आहे की तुम्ही तुमचे विचार आणि योजना गुप्त ठेवा आणि काळजीपूर्वक पुढे जा. सत्याच्या मार्गावर चला जेणेकरून तुम्ही कोणालाही तुमच्या सामर्थ्याने आश्चर्यचकित करू शकता.
तुमच्या आचरणामुळे ना फक्त तुमचं वैयक्तिक जीवन चांगलं होईल, तर तुमच्या कार्यक्षेत्रात आणि समाजात तुमची ओळख आणि इज्जत देखील वाढेल. तुम्ही जर या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं, तर पुढील काळात तुमचे जीवन पूर्वीपेक्षा खूपच सोपं आणि चांगलं होईल. गीतेतही स्पष्टपणे सांगितलं आहे की सत्याच्या मार्गावर चालणारा व्यक्ती अखेरीस विजय मिळवतो. त्यामुळे जे लोक तुमच्याविषयी असूयेने विचार करतात, तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी बोलतात, त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्या, कारण तुमच्या जीवनात यशाचा मार्ग केवळ तुमच्या चांगल्या कर्माने आणि खरी मेहनतीने तयार होईल, शत्रूंच्या चुकीच्या विचारांनी नाही. या काळात भोलेनाथ आणि लक्ष्मी माताची कृपा तुमच्यावर विशेष असून तुमच्या जीवनात नव्या सुरुवातीचा प्रारंभ होणार आहे. आता तुमचे सर्व स्वप्न साकार होणार आहेत. तुम्ही तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होणार आहात. तुम्ही जे काही स्वप्न पाहिले होते, ती सर्व पूर्ण होणार आहेत. तुम्हाला जे काही संधी मिळतील त्या जर तुम्ही योग्य प्रकारे वापरल्या, तर तुम्ही तुमच्या जीवनात एक नवा इतिहास घडवू शकता. भोलेनाथच्या आशीर्वादामुळे तुमचे सर्व अपूर्ण काम आता पूर्ण होणार आहेत. कालपर्यंत प्रत्येक कामात काही ना काही अडथळे येत होते, पण आता तुमचं प्रत्येक काम वेगाने यशस्वी होईल. मोठं असो की लहान, तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला भरपूर यश मिळेल. जेव्हा तुमच्या आयुष्यात इतका मोठा बदल येणार आहे, तेव्हा तुम्हाला काही सावधगिरी पाळावी लागेल. असे लोक जे वरवर मित्र वाटतात पण खरंतर तुमच्या प्रगतीवर जळतात, ते तुमच्या आजूबाजूलाच आहेत. त्यामुळे तुमच्या आनंदाच्या आणि यशाच्या गोष्टी सध्या तरी इतरांना सांगू नका. आपल्यापुरत ठेवा. आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी अडचण येते, तेव्हा आपण विचार करतो की आपलं नशीब साथ देत नाही. पण खरंतर देव आपल्यासाठी योग्य वेळेची वाट बघतो. जर तुमच्या मेहनतीचा फल उशिरा मिळत असेल, तर काळजी करू नका, कारण देव तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि खास ठेवून ठेवलेलं असतं आणि योग्य वेळी तुमची मेहनत फळाला येणार आहे. समाजात तुमचं मानसन्मान वाढणार आहे. आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, उलट आनंदी होण्याची वेळ आली आहे. कारण शनी देव तुमच्या आयुष्यातील दुःखांचा शेवट करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे आता तुमच्या श्रद्धा डगमगू देऊ नका. देवाच्या प्रत्येक निर्णयाला श्रद्धेने स्वीकारा. तुमच्या चांगल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ येणार आहे. पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. याच काळात तुमच्या आयुष्यात काहीतरी असं अद्भुत घडू शकतं, जे तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा आणि दशा बदलून टाकेल. हे शुभ वार्तांकन धनसंपत्तीशी किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित असू शकते. तुमच्या नोकरीत, व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठं यश मिळू शकतं, ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत केली होती. या सगळ्या बदलामागे शनी देवांची अपार कृपा आहे. शनी देवांना न्यायाचा देव मानलं जातं. ते त्यांच्या भक्तांना नेहमी त्यांच्या कर्मानुसार अचूक फल देतात. असं मानलं जातं की तुम्ही मागील जन्मात जे जे चांगले आणि पुण्य कर्म केले आहेत, त्यांचा फल तुम्हाला आता मिळणार आहे.